हॅलो मैत्रिणी, मी आहे सायली पार्ले आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की अशा पद्धतीने आजकाल ट्रेडिंग मॅट्स रंगोली चाललेल्या आहेत. सो आपण त्या कशा बनवणार आहोत किंवा त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की आपल्याला लागणार आहे ग्लूगन्स. हे आहेत ग्लूगन्स. माझ्याकडे 2 पद्धतीचे ग्लूगन्स आहेत. ग्लूगन्स आपल्याला लागणार आहे. ग्लू स्टिक्स. ह्या स्टिक्स आपल्या स्टोअरमध्ये मिळतात, स्टेशनरी स्टोअरमध्ये. आणि लागणार आहे उलन आपण वेगवेगळ्या कलरमध्ये 17 कलर्स येतात. आणि लागणार आहे आपला कॅनव्हास म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या उलनचा मॅट रंगोलीचा बिझनेस स्टार्ट करू शकता. किंवा तुम्ही घरात तरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे छोट्या कमी खर्चात तुम्ही करू शकता. हे आहे आपल्याला लागणार आहे कार्बन आणि लागणार आहे हे इंची टेप. नंतर आपल्याला तुम्ही कशावर सुद्धा हे करू शकता. हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. किंवा तुम्ही कमीत खर्चासाठी मी तुम्हाला साहित्य सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही हे अशा पद्धतीने मॅट रंगोली तुम्ही करू शकता. भरपूर अशा ठिकाणी कार्बन ह्यासाठी म्हटलं तुम्हाला, कारण की असे कॅनव्हासवर मी असं एक कमळ छापून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे आहे आपलं कॅनव्हासवर मी कमळ छापून घेतलेलं आहे. आणि त्याला मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याला उलनने पूर्ण कवर करून घेऊन मॅट रंगोली बनवणार आहे. सो तुम्हाला कळालं असेल की आपल्याला काय लागतं. हे उलन्स लागतात आणि कार्बन्स लागतात. ही ग्लूगन लागते. ही ग्लूगन आहे माझी 80 वॅटची, कारण की मी पहिल्यांदा ही ग्लूगन आणली होती. त्यावेळेला ना ही ग्लूगन जास्त दिवस चालली नाही, ही खराब झालेली आहे. सो रिपेअर करून मिळेल कदाचित, पण मी थोडासाही वेळ न घालवता मी दुसरी ऑर्डर केलेली आहे. सो मी हे झेप्टोवरून ऑर्डर केली होती. सो मला हे 300पर्यंत पडलेले आहे. आणि ग्लू स्टिक्स आहेत. ग्लू स्टिक पॅकेट मिळतं आपल्याला 300 रुपयाला, 250 रुपयाला सुद्धा मिळतं. जर एक ग्लू स्टिक तुम्ही घ्यायला गेलात तर एक पडते 10 रुपयाला. सो 10 रुपयाला पडते, तर मग ती परवडत नाही आपल्याला. कमीत खर्चात जर आपल्याला उलन मॅट रंगोली करायचं असेल तर भरपूर साऱ्या आयडिया आहेत. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने आपण कमीत कमी खर्चामध्ये घरी अशा पद्धतीने मॅट्स रंगोली तयार करू शकतो. थँक्यू.